सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड। बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान पुरामुळे असेल या अतिवृष्टीमुळे असेल यासाठी आमच्याकडे 577 कोटी 78 लाख इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे। सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। याची भरपाई म्हणून राज्य सरकारने तब्बल 31,000 कोटी रुपयाचा नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर केला आहे। तर या सूचीमध्ये बीड जिल्ह्याचंही नाव येतं। बीड जिल्ह्यामध्ये सुमारे 80% जास्त ही नुकसान झालेल्यामुळे बीड जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले आहे की बीड जिल्ह्याला तब्बल 578 कोटी 87 लाख रुपयांचा निधी हा त्यांच्याकडे आलेला असून तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार आहे। नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे किंवा ज्यांच्याकडे ॲग्रिस्टेक केलेले आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची KYC करण्याची गरज नाही, असेही त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले। मात्र ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले नाही त्यांना मात्र CSC केंद्रामध्ये जाऊन KYC करावीच लागेल, हेही त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। त्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। जर तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हालाही कळवा। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण न्यूज तुम्ही पाहता येईल व कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार। ज्या लाभार्थ्यांना हा निधी मिळणार आहे त्याची यादी CSC सेंटर आणि तलाठी ऑफिस या दोन्ही जागेवरती लावण्यात येणार आहे, अशी काल बीडचे कलेक्टर विवेक जॉन्सन यांनी सांगितले आहे। कोणत्याही शेतकऱ्यांना जर पीक विम्याबद्दल काही तक्रार असेल तर तो टोल क्रमांक 1077 वरती कॉल करून आपली तक्रार त्यांना सांगू शकता, असे हे वक्तव्य काल बीडचे कलेक्टर विवेक जॉन्सन यांनी काल केले आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा। या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण न्यूज, ठळक बातम्या, पीक विम्याच्या बातम्या, नुकसान भरपाई अशा न्यूज येत राहणार आहेत। त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा। धन्यवाद।